हाय नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे मंगळवार आणि मी चाललो आहे आमच्या आत्याकडे पूजा सांताक्रूजला, जिथे मी पहिला राहायचो। माझं शिक्षण माझे सर्व जे काय 6-7 वर्ष मी राहिलो तिथे, त्या आत्याकडच्या घरी आज पूजा, तर मी तिथे चाललो आहे। तर बघूया। मस्त रेडी वगैरे होऊन व्हाईट कपडे घालून आपण निघालो होता। रेडी झाल्यानंतर ऑटो पकडून मी स्टेशनला आलो। स्टेशनला आल्यानंतर ट्रेनची वाट पाहतो। ट्रेन निघाला होता आपण सांताक्रूजला। आपण रिटर्न मारले ट्रेन आणि आपल्याला विंडो सीट भेटली। पूर्ण ट्रेन खाली होती। रिटर्न मारणं हेच एक चांगलं असं, नाही तर आपल्याला बसायला काही भेटत नाही। तर आपण विरारवर बसेवर बसून विरार रिटर्न मारले आणि आपण चाललो होतो सांताक्रूजला। मस्त भाईंद्र खाडीचा नजारा बघत ट्रेन पुढे पुढे चालली होती। आणि त्या ट्रेनने आपण जाऊन सांताक्रूजला उतरणार होतो। सांताक्रूज स्टेशनवरून पुन्हा आपण घराकडे जाणार होतो। सांताक्रूज स्टेशनला उतरलो आणि रिक्षा पकडली। रिक्षासाठी खूप वेळ थांबलो, परंतु रिक्षा काय भेटत नव्हती। नंतर थोड्या वेळाने काका आले आणि त्यांनी ते म्हणाले, ठीक आहे मी घेऊन जातो तुम्हाला। आणि आपण दत्त मंदिराच्या दिशेने निघालो। काकांकडे थोडं बोलत बोलत आपण पोहोचलो आणि नंतरला घरी पाहतो तर काय तर पूजाची तयारी झाली होती। सर्व पूजा झाली होती आणि पूजेसाठी बसले होते मामा आणि आत्या। आपल्याला खरं तर उशीर झाला होता खूप यायला। पूजा होती 10:30 ने, आपण पोहोचलो 12 वाजता। भटजीने मस्त पूर्ण तयारी करून ठेवली होती पूजेची। वास्तुशांती आणि गृहप्रवेशाची दोन्ही पूजा होती त्यांच्या, आणि नवग्रहांची पूजा, असे हे सर्व कार्यक्रम होते त्यांच्याकडे। लाडू लाडू ते बघ, हाय कर हाय। पूजेसाठी लाडू, बायो आणि बहिणी सुद्धा आले होते। तर त्यांच्याबरोबर थोडी मस्ती केली आणि आम्ही उडताना विमान पाहिला। आत्याच्या घराजवळच एअरपोर्ट असल्यामुळे तिथे नेहमी हे दृश्य दिसतच असतं। भटजींची पूजा चालूच होती आणि खूप मंडळी सुद्धा आली होते नातेवाईक पूजेसाठी। तर खूप चांगली अशी छान अशी पूजा करत होते आपले भटजी। आणि एक गोष्ट अशी, ते भटजी होते ते आपल्या गावाकडचे होते, माणगावचे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे चांगली ओळख सुद्धा झाली। आणि मग पूजा चालू असता आम्ही जेवायला गेलो। आमचं जेवण झालं होतं, पूजेला खूप वेळ लागणार होता, त्यामुळे आम्ही आधी जेवण उरकून घेतलं होतं। आणि नंतर मग आम्ही तिथे पुन्हा पूजेच्या ठिकाणी आलो। पूजेच्या ठिकाणी थोडा आरती झाली आणि थोडा टाइमपास केला आम्ही। नंतर पूजा चालू होते, ते खूप वेळ लागणार होतं पूजेला, म्हणून भटजीने आम्हाला आधी सांगितलं की जे पाहुणे मंडळी आले आहेत त्यांना तुम्ही सर्व ओळखून घ्यायचं, जेवायचं वगैरे सर्व। त्यानंतरला बाकीचे काही जी पूजा असेल ते आपण करून घेऊ। आत्या मामाही खूप थकले होते, म्हणून भटजीने थोडासा पॉज घेतला आणि त्यांना थोडासा विश्रांती घ्यायला सांगितली। हवन झाल्याने आणि आरती झाली, त्यानंतर आम्ही पूजेचा समारोप केला आणि नंतरला मग मी निघालो घरी। कारण की आपल्याला दुसऱ्या दिवशी जायचं होतं ते बंदरगडला गाडी घेऊन। मित्रांनो, गावी जाता जाता एक ॲक्सिडेंट पाहिला मी कर्नाळच्या घाटामध्ये।
कर्नाळला अभयारण्यात येते एक बस पलटी झाली होती. आणि मित्रांनो, मी आलो होतो आज आंबलोली गावात होतो आणि त्या गावचं मला भाडं होतं, तर मी भाडं सोडून मी आता माझ्या गावी चाललो पांगलोलीला. तर मी एक नवीन मार्गाने चाललो आहे, साखळी, वेळास आणि तिथून मग नंतरला आम्ही वेशवी जेटी जाणार आणि तिथून नंतर बागमांडल्यावरून आपल्या गावी जाणार. तर मी ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता माझ्यासाठी खूप नवीन आहे. मी पहिल्यांदाच ह्या रस्त्याने चाललोय, पण त्या रस्त्याला एवढा सुंदर निसर्ग आणि समुद्र किनारा आहे ना, ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, पहिल्यांदाच ह्या रस्त्याने चाललोय मी. मागच्या वर्षी मी आलो होतो इकडे, पण मी त्याच रस्त्याने पुन्हा गेलो. जिथून मी आलेलो मुंबईवरून, जिथून आलेलो त्याच रस्त्याने मी पुन्हा गेलो माझ्या गावी केळशी फाट्यावरून. पण ह्यावेळेस मी नवीन रस्त्याने आलोय. मी ते दादा होते, त्यांना विचारलं की बाबा मला कुठून जवळ पडेल, मला चांगला रस्ता आणि सोपं कुठून जायला पडेल. तर त्यांनी मला सांगितलं की इथून सरळ जावा, तुम्ही साखळी वेळास करत करत पुढे वेशवीला पोहोचून जाल. म्हणून मी त्यांचं ऐकून आता ह्या नवीन रस्त्याने आलोय. रस्ता तर बराच चांगला आहे आणि कुठे बाहेर पडतो बघूया आपण. थोडा एक्सपिरियन्स पण होईल आपल्याला की बाबा ह्या रस्त्याने आलो की इथे इथपर्यंत येतो असं. आजूबाजूला नुसती हिरवळच दिसतंय आणि आंब्याची झाडं. कोकण म्हटलं तर आंबे असणारच आणि आता तर आंब्यांचं सीझन आहे, त्याच्यामुळे खूप आंबे. हे बघा, आंबे दिसते सगळीकडे. रस्ता तसा बऱ्यापैकी छानच आहे. आता मलाही वाटायला लागलं बरं झालं मी ह्या रस्त्याने आलो. बघूया आपण पुढे पुढे बाहेर निघतोय. अजूनपर्यंत एक पण गाव लागलेलं नाही आपल्याला. कोकणची माणसं साधी भोळी, कर्जात त्यांच्या शहाणी, कर्जात बरी शहाणी. उंची माळांची जवळून मापवा, उंची माळांची जवळ मापवा, उंच्या गवा दाखवा. आपण कोणत्या तरी गावात आलो आता. बघूया बोर्ड दिसतो का कुठे. आणि मला असं वाटतं आपल्या समोरून कोकणची लाल परी येत आहे. खूप दिवसानंतर असा लाल परीचं दर्शन होणार आहे आपल्याला. ओ हो हो हो, किती सुंदर दिसते बघा ते. लांबूनच त्याचं रूप असं मनमोहक दिसते. अरे दोन कोकण लाल परी आहेत. मला वाटतं थांबण्यात येते त्या. इथून आहे. आपल्याला तिथे दोन कोकण लाल परी दिसल्या. त्या मला वाटतं स्टेला होत्या. आणि आता वेळास गाव जे आपण पहिल्यांदा पाहिलंय
ऐकलं होतं खूप वेळा इकडे वेळास आहे. इवन मी मुंबईवरून पण वेळास एसटीने एकदा आलेलो गावी गोरेगावला, परंतु गाव कधी पाहिला नव्हता आणि आता गावात सुद्धा आलो आहे. गाडी असण्याचा हा एक फायदा असतो की आपण कुठेही जातो कधीही. आणि वेळास गाव तसं सुंदर एकदम वेळास. बघूया आता दादा भेटले, ते बोलले आपल्याला की 6 किलोमीटर अजून आहे वेशवेला पोचायला तुम्हाला, तर आपण जाऊया. हे दादा मला वाटतं जॉगिंगला आलेत. हो वाव वाव वाव, समुद्र किनारा. हा आहे वेळाचा समुद्र. वाव किती झकास आहे बघा. वेळाचा समुद्र किनारा. पहिल्यांदा पाहते मी हा समुद्र. आपल्याकडे वेळ नाही थांबायला आज. आपल्याला घरी जाऊन आराम पण करायचा आहे आणि पुन्हा मुंबईला निघायचं आहे. काय मनमोहक निसर्ग आहे. वाव. असं वाटतं हा रस्ता समुद्राच्या बाजूबाजूनेच आहे. अरे बाबा, रस्ता समुद्रात जातो की काय नक्की? त्याने मला वेळेत तर काढलं नाही ना? बागमंडल्याचा ब्रिज दिसतोय. वरचा रस्ता बरा होता. इथे जास्तच गाड्या जातात का असं वाटतंय. तर मित्रांनो, आपण आता आलोच आहे, तर थोडा गाडीच्या बाहेर उतरून निसर्गाचं शूट करूया. वेळाचा समुद्र किनारा आहे. काय सुपर्ब आहे यार. थोडा माझा रोपडा थोडा खराब झालाय रात्रभर गाडी चालवल्यामुळे, पण हा नजारा बघून एकदम दिल खुश झालाय. हे बघा आपली धन्नो बघा कसे मस्त रुबाबात उभे आहे. ते पण निसर्गाचा आनंद घेत आहे. मित्रांनो, समोर दिसत बागमंडल्याचा ब्रिज होते तिथे. अजून काही झाला नाही ब्रिज, पण होईल मला वाटतं. असा काही वर्षात त्याचं काम पूर्ण होईल आणि आपली काय धन्नो सुद्धा त्या ब्रिजवरून जाईल मग. पण रस्ता तर बघा ना मित्रांनो किती छान आहे. असं तर कोकणातील रस्ते छानच असतात सर्व, पण त्यात समुद्र बाजूला असेल तर अजून त्याच्या सुंदरतेत भर पडते. आणि मी मित्रांनो आता ना नमूला खूप मिस करते मी इथे. नमू असते तर बघून हा नजाराच बघून खुश झाली असते, पागल झाली असते ती. खूप मस्त नजारा एकदम यार मित्रांनो. हे बघा. ओ वाव.
चालवा असं वाटतच नाही आता. असं वाटतं इथेच थांबून राहावं. बागबांड्यांचा ब्रिज इथून बनतोय. काही वर्षातच आपल्याला इथून जायला भेटेल आणि रत्नागिरी आणि रायगडची कनेक्टिव्हिटी वाढेल इथून. सनराइज विथ सी. बघा मित्रांनो, इथून ब्रिज बनतोय बागबांडला ते वेशवी. काम अजून बाकी आहे त्याचा, पण होईल थोड्या दिवसात. आपण एकाला आता विचारलं की जेटीवरती जायचं कुठे आहे, तर तो बोलला की 2 मीटरच्या पुढे लेफ्ट आहे. आणि हे आपण आता कोणत्या गावात आलो मलाच नाही माहिती. कोणत्या तरी गावात आलो आपण. हा वजनाचा रस्ता आहे. मला असं वाटतं कोळी लोकांचं गाव दिसतं हे कोणतं तरी. वाव, हे तर लोणावळा आहे. बंगले आहे तिथे. फायनली आपण वेशवीच्या इथं जेटीसाठी येऊन पोचलोय. हा बोर्ड आहे इकडे, वेशवी बागबांडला फेरी बोर्ड. आणि हा रस्ता आहे तो वेशवी वेळाच फाटाला, केळशी फाटाला सॉरी. आणि इथून आपण खाली जाणार होता फेरी बोटसाठी, वेशवीच्या फेरी बोटसाठी. रस्ता खूप अवघड आहे यार, डेंजर रस्ता आहे बाबा. गाडी आरामात न्यावी. आज तर स्पीड ब्रेकर गेले अक्षयचे पप्पा, म्हणजे माझे सासरे. यांना डोक्याला लागला होता. आणि हाच तो रोड आहे. पुढे आल्यानंतर लेफ्ट आहे. मग तो लेफ्ट मारून जेटीकडे जातो आपण. आता रस्ता आपल्याला थोडा थोडा आठवतोय. अरे रस्त्याच्या मध्ये कोण गाडी उभी करून दिला. फायनली आपल्याला रस्ता भेटलाय तर वेशवीच्या जेटीचा. आणि वेशवीवरून जेटी पकडून आपण मग बागबांडला जाणार. बागबांड्यावरून राईड मारून आपल्या गावाकडे पांगलोलीला जाणार. कोकणातील रस्ते म्हणजे हा हा हा. जे चारही बाजूला हिरवळ आणि मध्ये रस्ता. बघा इथे तर नारळाची बागच आहे. श्रीमंत माणसं राहतात कोकणात यार. नारळ पाणी ते फुकट पितात. इथे पुढे पण आपल्याला एक बोर्ड दिसतोय आणि मला वाटतं तोच आहे वेशवी बागबांडला फेरी बोर्ड. आणि आपण फायनली पोहोचलोय फेरी बोर्डच्या इथे.
प्रकारे फेरी बोटला आपण पोचलेलो आहोत. ही आहे फेरी बोटची जेटी, वेशवी जेटी. जेटीवरती पोचल्यानंतर थोडासा आजूबाजूचा निसर्ग पाहिला आणि तिथे सुद्धा गाणी चालू होती कोळी लोकांच्या घरी. कोळीवाडा असल्यामुळे तिथे नेहमी ते चालूच असते लग्नाची गाणी. आणि नंतरला जेटी उघडण्यासाठी थोडा वेळ होता. 7:30 ते 7:30ला पहिली जेटी असते तिथे. तर आपण तिथे आपल्याला तिथे जेटीचे रेट्ससुद्धा असतात. गाडी, कार, बाईक्स आणि माणसांचे सर्वांचे रेट्स आहेत. आणि आपली जेटी पुढे तिथे उभी होती. थोड्याच वेळेला जेटी बंदरावरती लागणार होती आणि आपण तिकीट वगैरे काढून रेडी होतो आणि आपण आता पुढचा प्रवास करणार होतो बागमांडल्याच्या दिशेने. आणि आता आपण आपली गाडी जेटी टाकत आहोत. तेव्हा जेटी लागलेली आहे आपली. बघूया. आपली जेटी निघाली आहे मित्रांनो. इथून आपण निघालो आता आपल्याला खाडीच्या दुसऱ्या बाजूला जायचं आहे. वेशवीकडून जेटी पूर्ण आता आपण बागमांडल्याच्या दिशेला पोचलोय. मला वाटतं फक्त 10 ते 15 मिनिटाचा जर्नी आहे. पण ह्याच्याने आपला फ्यूल पण वाचतो आणि टाइम पण वाचतो खूप. आणि एक्सपिरियन्स पण चांगला येतो जरा. काही दिवसापूर्वी फेमस यूट्यूबर जशनील ते सुद्धा इथे येऊन गेले होते या जेटीवरती. आणि त्यांनी एक ब्लॉग सुद्धा टाकलाय. इथेच त्यांनी खरेदी केली सुकट वगैरे. फायनली आपण बागमांडल्याच्या दिशेने आलोय जेटी पार करून. जेटी पार करणं पर एक खूप डिफिकल्ट टास्क आहे. कारण की ते लाटांमुळे ती जेटी सारखी हालत राहते. तर 2 रस्ते भेटतात. एक लेप जातो हरिहरेश्वर मंदिराकडे
जातो तो गोरेगाव, आंबेत, पांगलोलीकडे. आणि आपल्याला जायचं आपल्या गावी पांगलोलीला. बागमाडल्यावरून पुढे आल्यावर नंतर पुन्हा 2 रस्ते भेटतात. एक रस्ता जातो श्रीवर्धनकडे आणि एक रस्ता जातो आंबेतकडे. तर आपल्याला आंबेतकडे जायचं आहे आपल्या गावी. आंबेच्या आधीच्या आपल्या गावी पांगलोली, त्या पांगलोलीच्या गावी जायचं आहे. आणि हा रस्ता जातो पांगलोलीला. मस्त. आमच्याकडे पण आता रस्त्याचं रुंदीकरण चालू झालेलं आहे आणि मोठे रस्ते होतात इकडे खेड्यापाड्यात पण. चांगली गोष्ट आहे. आपले आताचे सरकार चांगलं काम करत आहे. मुंबईत तरी असे रस्ते बनवा रे कोणीतरी. किती छान रस्ते बनवलेत बघा इकडे. हे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. इथे मस्त निलगिरीची झाडं वगैरे आहेत आणि नेहमी इथे शांत वाटतं. आणि इथे एक मस्त घर आहे खाली. ते घर मी तुम्हाला दाखवतोय, मला दिसलं तर. सॉरी, घर नाही, इथे बोट आहे. पण हा ही जागा माझी आवडती जागा आहे. इथे नेहमी निलगिरीची झाडं आहेत. मस्त वाटतं इथे. हे बघा किती छान वाटतं इकडे. असं वाटतं की गोव्याला आल्याचं फील होतं इथे. गाव की मिठी. हे असे बंदर आपल्या घरी सुद्धा आहेत. हे इथे आपले कालकाई देवीचं जागृत देवस्थान आहे. हा रस्ता होता तिकडे. फायनली आपण आपल्या गावात पोहोचलेलो आहेत आणि आम्ही तुम्हाला माझं गाव दाखवतो आणि गावच्या आजूबाजूचा सुंदर निसर्ग दाखवतो तुम्हाला. होलीच्या भाटरापासून जे आमचे गाव चालू होते ते पूर्ण वर मांढऱ्यांची घरं आहेत तिकडे लास्टला, तिथे संपतं. तर ते गाव कसं आहे काय मी तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. आता मे मध्ये बघूया. माझी मावशी मला विचारत होते की बाईला म्हणजे ते माझ्या बायकोला कधी घेऊन येणार गावी. तर तिला बोललो मी बघूया कसं काय जमतं तसं तिला घेऊन येतो मी गावी. आणि हे इथे माझ्या मामाचं घर आहे डाव्या बाजूला. तर मामा नाही तर सध्या तर मामाला आम्ही खूप मिस करतो. आणि पुढे माझा भाचा आणि माझी ताई दोघे काम करत होते घरासाठी रेती घेऊन जात होते, ते सुद्धा तिथे आहेत. आणि आमच्या गावी सारखी एस टीची ये चालू असते. तर सकाळची म्हणजे मला वाटतं 8ची एस टी ती आली होती आणि त्याच्यानंतर 10ची एस टीसुद्धा आम्हाला बघायला भेटली. खूप दिवसानंतर हे नजारे आम्हाला पाहायला भेटलेत. हा माझा भाचा आहे. विदाऊट ब्रेकची सायकल चालवते. मी घेतली होती, मला काही जमलं नाही. आणि ही माझी शाळा आहे. या शाळेमध्ये मी 1ली ते 4थीपर्यंत शिकलो. त्यानंतर मग मी शहरात गेलो. सध्या शाळा बंद आहे, मे महिन्याची सुट्टी पडली सर्वांना. परंतु आमची आर्याताई आहे ना लहान मुलांचे एक्स्ट्रा क्लासेस घेत असते. पोरं एकदम छान गोड आहेत. मी गावी गेलो गाडी घेऊन की माझ्या मागे लागत असतं की मामा दादा आम्हाला पट्टीवरती फिरायला नाही, गाडीमध्ये फिरायचं आहे आम्हाला. तर मी घेऊन जातो त्यांना असं कधी मध्ये मध्ये. पण आज काय वेळ नाही. मस्त मी तुम्हाला गावचा नजारा दाखवतो वरच्या साईडचा. इथे पहिले गुरे ठेवत असत. गणूबाबांचा वाडा आहे. इथे पहिले गुरे असत सर्व, परंतु आता गुरे काय राहिलेले नाहीत म्हणून तो वाडा बंद असतो. आणि हा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर. कसा वाटला ब्लॉग
नक्की सांगा मला कमेंट्समध्ये.